अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत कोकणी न्यूज. नाजरीन, आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्या खेडला कलबनीला हॉस्पिटल आहे आणि आपल्या सगळ्याला माहिती नाही की तिथं काय काय सुविधा उपलब्ध आहेत आणि किती स्वस्त दरात ट्रीटमेंट होतं. याच बाबत मार्गदर्शन केले ना त्या हॉस्पिटलची हेड महाडिक मॅडमनी. तर ऐकून घेऊया आपण त्यांचं हे मार्गदर्शन. मोप महत्त्वाचा आणि आम जनतासाठी मोप फायदाशीर आहे. आज ट्रीटमेंटसाठी लाखो रुपये लागतात. तर स्वस्त दरातला आपल्या ह्या कलबनी हॉस्पिटलला मोपचं काही टेस्ट जहा तर अगदी स्वस्त दरात होतात आणि फुल्ली हेल्थ चेकअप कैसा होतं काय असतं त्याच्याबद्दल ही रीतसर माहिती आपल्या कोकणी न्यूजवर. आणि ही माहिती आपल्याला दिलेनाथच्या हेडनी जेव्हा कोकणी मुस्लिम संघ महिला विंगनी एक जेव्हा आरोग्य शिबिर आयोजन केलं होतं त्या वक्तात ही त्यांनी डिटेल माहिती आपल्याला दिलेनाथ. जरूर ऐका आणि बघा. कोकणी मुस्लिम संघ महिला विंग आणि उपजिल्हा रुग्णालय कळमणी या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या इथं पूर्वी असं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिराचा जास्तीत जास्त आपल्या ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि त्या स्कूलमध्ये कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त डोळे ही तपासणी करणे फार गरजेचं आहे. त्यासोबत दुसरा एक असा विषय आहे HIV-चा एड्स. पाठीमागे त्यांनी जो बॅनर लावलेला आहे त्यानुसार समाजामध्ये जे काही अवेअरनेस कार्यक्रम असतात त्यामध्ये NCD कार्यक्रम आहे. दुसरं ICDC विभाग आहे. या विभागामध्ये जे आपल्या समाजामध्ये असे काही आजार आहेत की त्या आजारावर जर जनजागृती केली तर त्या आजाराविषयी गैरसमज जे आहेत ते दूर होतात. बऱ्याच वेळेस आपल्याला ते कुणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून आपण ते करतोय, परंतु शास्त्रशुद्ध माहिती जर पाहिजे असेल आपल्याला तर प्रत्येक शासकीय गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये NCD डिपार्टमेंट, ICDC डिपार्टमेंट आणि वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. त्या डिपार्टमेंटमध्ये एक प्रत्येक जण हेड असतो आणि त्या हेडला टोटल त्या आजाराविषयी माहिती असते. तर मी आपल्याला सगळ्या हेडची माहिती देण्याकरता आमच्या NCD स्टाफ माजी शिक्षक त्यांना विनंती करतो की त्यांनी NCD विषयी ICDC विषयी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं. मुलं, त्यांचे शिक्षक, त्यांचे पालक आणि आजचा कार्यक्रम त्यांच्या संपर्क करण्याच्या नेतृत्वातून होत आहे. त्या कोकणी मुस्लिम संघ ज्या महिला विंगच्या कार्यकर्ते सगळे खेड तालुका आणि आमचं उपजिल्हा रुग्णालय. खरं म्हणाल तर अपेक्षेप्रमाणे काही साध्य झाले असं मला वाटत नाही. कारण जितके आपण एखाद्या गोष्टीसाठी मॅनेजमेंट घेतो, जितकं आपण महत्त्व घेतो, जितकी मेहनत घेतो त्यानुसार आपलं असं काही गोष्टी घडतात. ठीक आहे, मॅसेज कदाचित लोकांपर्यंत जेवढा पोचला नसेल त्यामुळे महिन्यावर आलेलं महिलाच नाही तर समाजातल्या सगळ्याच लोकांनी मग तपासण्या केल्या पाहिजे होत्या. कारण शासन इतके सगळ्या गोष्टी, इतक्या योजना शिवाय इतका सगळा खर्च करतो. आज आम्ही शासनाचे कर्मचारी आहोत, बरोबर की नाही? आम्ही तुमच्याकडे आलो, आमचा वेळ घेऊ. हां, म्हणजे आज जर आम्ही इथं नाही तर आम्ही हॉस्पिटलला ड्युटी केली पाहिजे, बरोबर? आज आपल्या हॉस्पिटलला डोळे तपासणीचा वार आहे, सर्जरीचा वार आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथे गर्दी किती असणार आहे? तरी त्याच्या प्रमाणामध्ये तिथे मॅनेजमेंट करून शासनाने आपली लोक तुमच्या सेवेकरता इथे पाठवले. मग त्याला आपण दाद तरी दिली पाहिजे की नाही? त्यामुळे आपण पोचलं पाहिजे होतं. असू द्या, पण आता आपण एक दुसरा मार्ग त्याच्यासाठी अवलंबू. एक खूप सुविचार आहे, कोणता माहितीये? आपल्याला आपलं ध्येय मिळवताना जर ते सरळ मिळालं नाही तर आपण ध्येय सोडायचं नाही, आपण आपला रस्ता बदलायचा. आता आपल्याकडे सेकंड प्लॅन नेहमी प्रिपेअर पाहिजे. आपला पहिला प्लॅन फ्लॉप झाला, आले नाही तो बागे 1 वाजले, त्याच्यानंतर येणार नाही, बरोबर? आपण दुसरा वापरायचा. कोणता? मी जी माहिती तुम्हाला आत्ता सांगणार आहे 10 मिनिटात ती
समाज मानत नाही. कोणत्याही महिलेने, ती फक्त महिला आहे आणि त्या महिलेने त्या समाजामध्ये कोणत्याही कामासाठी नेतृत्व करणं ही खरं तर युद्ध पातळीवरची गोष्ट असते. तिची स्वतःबरोबर असलेले सगळे नातेसंबंध, तिचं स्वतःचं सगळं आयुष्य, ती आई म्हणून मुलगी, ती गृहिणी म्हणून घर, तिची नोकरी, सोशल इफेक्ट, सोशल थिंकिंग, या सगळ्या गोष्टी मॅनेज करून जेव्हा त्या आपल्यासाठी उभ्या असतात तेव्हा खरं तर तिने जगाच्या पुढे जाऊन तिची लढाई जिंकलेली असते. आणि आज हा कार्यक्रम विशेषतः महिला आणि मुस्लिम संघाच्या महिला एकत्र येत आहेत आणि त्यांनी हा समाजाच्या दृष्टीने उचललेला पाऊल यासाठी आपण ॲप्रिशिएट करतोय. इथून पुढे आपण मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्म आपण महिला म्हणून एकत्र येऊन काम करूया असं मला वाटतं. कारण कदाचित इतर सगळ्या लोकांचा आपल्याला त्यामध्ये मॉब जास्त होईल आणि सहभाग जास्त लागेल. माझा एवढाच हेतू आहे यामागचा. दुसरी गोष्ट त्यासाठी तुम्हाला ॲप्रिशिएट करतोय आणि आत्ताची गोष्ट आपण मुख्य करणार आहोत. महिलांसारखं फास्ट नेटवर्क नाही कुठेच फास्ट तरी सुद्धा असं व्हावं हे खरं तर मला कुठेतरी एक महिला म्हणून थोडंसं दुःख वाटतंय. तर ते आपण पुढच्या वेळेला बोलून काढायचे आहे. आणि आता ज्या मुख्य विषयाकडे आपण जातोय तिकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायचं. मुलांनी माझं डिपार्टमेंट जे आहे ते NCD डिपार्टमेंट आहे. मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये NCD डिपार्टमेंटमध्ये काम करते. माझं नाव आहे दीपा मोरे महाडी. ठीक आहे. मी फक्त NCD डिपार्टमेंटसाठी स्टाफनर्स म्हणून काम करते. माझ्याकडे जो प्रोग्राम आहे माझ्या डिपार्टमेंटमध्ये माझ्याबरोबर एक काउन्सलर म्हणून काम करतात समुपदेशक. त्यांचं नाव आहे प्रदीप सूर्यवंशी सर, जे इकडे उपलब्ध आहे. याचबरोबर आपल्याला नेहमी प्रोत्साहन देतात ICTC डिपार्टमेंट, HIV टेस्टिंग आणि त्याच्या रिलेटेड आजार त्यासाठी जे काम करतात ते आपले विलास मस्के सर आणि त्यांच्यासोबत आपल्याकडे मॅडम असतात ज्या आपल्यासोबत नेहमी टेस्टिंगसाठी आणि आपल्यासोबत सपोर्टिव्ह असतात, नीता नाडगे मॅडम. ह्या आम्ही तुमच्याकडे सगळे लोक आलो आहे. त्यातलं माझं डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये माझ्याकडे एकूण 10 प्रोग्राम आहेत. NCD विभाग म्हटलं ज्यांना माहीत नाही आहे किंवा आम्ही नवीन लोक ज्यांना इन्व्हॉल्व करतो ते हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांना एवढंच वाटतं म्हणजे तुम्ही BP शुगर बघणार का? बस BP शुगर बघितलं ना संपला विषय. तर NCD म्हणजे फक्त BP शुगरसाठी नाही आहे हे सगळ्यात पहिलं समजून घ्या. NCD हा आरोग्याचा केंद्रबिंदू आहे. NCD डिपार्टमेंट, NCD विभाग खंड महाराष्ट्रामधल्या आरोग्य संस्थेचं सार्वजनिक आरोग्य विभागामधलं NRHM मधला NCD विभाग हा जो घटक आहे तो कसा आहे? सगळ्यात मधला केंद्रबिंदू आहे, मध्य आहे. कारण प्रत्येक कार्यक्रम जो होतो तो तिथून रनअप होतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये 10 मुख्य कार्यक्रम. एक NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज, जे संसर्गाने होत नाही असे सगळे आजार. त्याच्यामध्ये CVD आहे, हार्ट डिसीज आहे, स्ट्रोक आहे, पॅरालायसिस आहे, BP आहे, शुगर आहे, NFD म्हणून एक प्रोग्राम असतो म्हणजे आपल्या लिव्हरला सूज येते नॉर्मल असताना सुद्धा, तर तो एक आजार आहे. आणि याच्यापैकी हे सगळे आजार NCD आले. कॅन्सर आहे हे NCD आले. त्याच्या वेगळ्या अनेक प्रोग्राम चालतात. त्याच्यामध्ये एक मनशक्ती हा सगळ्यात महत्त्वाचा प्रोग्राम आहे. मेंटल हेल्थ, त्याच्यानंतर टोबॅको कंट्रोल हा एक प्रोग्राम आहे. शिवाय पॅलेटिव्ह केअर हा एक प्रोग्राम आहे, एल्डरली केअर. त्याच्यानंतर समाजामध्ये होत असलेल्या लोकांसाठी शुश्रूषा विभाग म्हणजे तो आपण त्याला ब्लाइंडनेस किंवा कानाने जे म्हणून बहिरेपणा जो असतो हे सगळे आजार कशामध्ये आहेत? NCD मध्ये आहे. त्याच्यामध्ये मुख्य कार्यक्रम हे टोबॅको कंट्रोल आणि मेंटल हेल्थ हा प्रोग्राम चालू आहे. कशा करता आणि त्याविषयीशी तुमच्याजवळ बोलणार आहे त्या विषयांसंदर्भात का? कारण मेंटल हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी वयाची अट नाही आहे, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही मेंटली प्रिपेअर असाल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही आजारी जरी असतात तरी ट्रीटमेंटची गरज पडणार नाही. लक्षात घ्या बरं मी काय म्हणते ते. मेंटल हेल्थ जर तुमची व्यवस्थित असेल तर तुम्हाला दुसरा कोणता आजार असला तरीही ट्रीटमेंटची गरज पडणार. एखाद्याचा BP नसला त्याला तरी फक्त BP तपासायचं आहे. काय होतं कधी कधी चालल्यानं बोलल्यानं सहज मोठ्याने ओरडल्याने सुद्धा BP मध्ये फरक पडतो. मशीन आहे त्याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो. पण मी BP बघितला आणि माझा BP वाढलेला असला तर याच गोष्टीने त्याचा आधीच BP वाढतो. लक्षात आलं? त्याच्यापेक्षा माझा BP
असेल, मी माणूस आहे, असणार आहे, शुगर प्रत्येकाच्या शरीरात आहे, आज थोडी वाढली असेल असू दे, पण तरीही मी काय करणार आहे, मी कंट्रोल करणार आहे. ही जी मानसिकता आहे, तुम्ही मेंटली स्वतःला किती डेव्हलप करता, ज्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल आणि इमोशनल आणि त्याच्या बाजूने तुम्ही एकूण ह्युमन बीइंग म्हणून स्वतःला कंट्रोल करू शकता. तर त्याच्यासाठी मेंटल हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण सगळेजण मेंटल आहोत, सगळेजण. फक्त आपल्यामधले हार्मोन्स किंवा क्रोमोझोम्स हे जर वाढले, जी रासायनिक क्रिया आपल्या शरीरात आहे ती कुठेतरी वाढली किंवा कमी झाली तर आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतं, आपण मेंटल म्हणून. पण पाहायला गेलं तर आपण सगळेच जण मेंटल आहोत. कशाला प्रत्येकाला वेळ आहे ना. मला खूप बोलण्याचा वेळ आहे, मला गप्प बसता जमतच नाही मला. आता मी म्हणजे सकाळपासून बसलो, आपण वेळ चाललाय, करायचं काय, दिवस सार्थकी लागला पाहिजे आपला, बरोबर की नाही, आपली वेळ सार्थकी लागली पाहिजे. ॲटलिस्ट एक हेल्थ एज्युकेशन घेऊन जरी तुम्ही गेलात तरी पुढच्या टर्ममध्ये तुम्ही सांगू शकता की नाही, ज्या तुम्ही बीपी शुगरच्या गोळ्या दवाखान्यात जाऊन घेताय ना प्रायव्हेटला, त्याच्यासाठी तुम्ही भांडता ना, माझ्या आईला मारता ना पप्पा किंवा आजी आजोबा, माझ्या आईजवळ माझ्या वडिलांजवळ तुम्ही जे भांडता ना, त्यासाठी औषधांना पैसे नाही आहेत ना, तर तसं करू नका. कारण ही गोळ्या औषधं बीपी शुगरची सरकारी हॉस्पिटलला कळवणीत गेलं ना तर अगदी फ्रीमध्ये मिळतात. तर आमच्याकडे एक माडिक सिस्टर आल्या होत्या, आमच्याकडे एक सुजवशी आले होते, आमच्याकडे एक मस्केसर होते, आमच्याकडे एक टीम आली होती कळवणीतून. त्यांनी आम्हाला सांगितले की तिकडे जाऊन ही औषधं कशी मिळतात, आपल्याला फ्रीमध्ये मिळतात. त्यामुळे भांडण करू नका, फक्त आपला आधार कार्ड घ्या, तुमच्या गोळ्या घ्या आणि कळवणीत जा, तुम्हाला ह्या गोळ्या फ्रीमध्ये मिळणार. तशी गव्हर्नमेंटने सोय केली.
मिळालेले नाही आहे, हे दुर्दैव आहे. तर ते आपण दिलं पाहिजे. काउन्सिलिंग डिपार्टमेंटसाठी आपल्याकडे 2-2 काउन्सिलर आहेत आणि खूप टॉप आणि बेस्ट क्वालिटीचे काउन्सिलर आहेत. तर जेव्हा असे कधी तुम्हाला आजार वाटतात, तुम्हाला माहिती वाटते, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी येऊन बोललं पाहिजे स्वतःसाठी. लक्षात आलं? वादापेक्षा संवाद ही खूप उत्कृष्ट प्रणाली आहे काम करण्याची. त्याच्यापेक्षा एक पॅलेटिव्ह केअरबद्दल मी जे सांगते, तर 0 वयोगटापासून आयुष्यामध्ये कितीही पुढे वयोमर्यादा असेल, असं एखादं मूल असेल ज्याला तुमच्या मदतीची गरज असेल किंवा आजारी असेल आणि तुम्हाला मिळून असेल, त्याच्यामध्ये ब्रेथलेसनेस असेल, चेस्ट पेन असेल किंवा अजून कोणताही आजार असेल, तर त्या लोकांसाठी खास गव्हर्नमेंटमधून खास आमचं डिपार्टमेंट आहे, ते तुम्हाला घरी येऊन व्हिजिट देतात. त्यासाठी तुमच्या कुठल्या डिपार्टमेंटचे CHO त्याच्यासाठी बांधलेले टीम आहे, तर ते तुमच्याकडे येतात. गव्हर्नमेंटने हा प्रोग्राम केलेला आहे, हे राबवलेलं आहे. फक्त तुम्ही त्याच्यापर्यंत अशी जर कोण माणसं असतील तर तशी माहिती निघून द्या, म्हणजे आम्ही लोक तिथपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, मुलांनी इकडे लक्ष द्या. आहे मला काय बरोबर चालले, मी पागल आहे म्हणून बोलते ना, बघ इकडे. कंट्रोल हा खूप प्रोग्राम महत्त्वाचा आहे. मी का सांगते तुम्हाला की तुम्ही उद्याचा भारताचे आधारस्तंभ आहात, बरोबर? मुलं आणि मुली दोघंही आता फास्ट सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, खूप मॉडिफाईड गोष्टी झाल्या आहेत. तुम्ही शिक्षण घेताय, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाताय, आपल्याकडे प्रमाण कमी असलं तरी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी साधारणपणे आपण दिसणार तुमच्या आहारी गेलेली या वयोगटातली मुलं पाहतो. 28 मधली, 21 मधली, 7वीतली, 8वीतली मुलं अल्कोहोलिझममुळे आपल्याकडे येतात आणि त्या आल्यानंतर म्हटलं ना, बाळा असं का करतोस तू, तर ते सरळ म्हणतो, तुम्हाला काय माहिती आहे मला किती टेन्शन आहे. काय म्हणतं, तुम्हाला काय माहिती आहे मला किती टेन्शन आहे. तर हे टेन्शन तुझं मॅनेज करण्यासाठी मी मेंटल हेल्थ सांगितलंय आणि हे टेन्शन येऊ नये यासाठी तुम्हाला मी टोबॅको कंट्रोल प्रोग्राम सांगते. तुमचे मित्रमंडळी जर कोण असतील, तुमचा आजोबा, काका, बाबा, मामा कोण या वयोगटात असतील, जी व्यसनं करत असतील, मी खूप प्रयत्न करते पण मला ते व्यसनांची सुद्धा मिळत नाही आहे, तरीही त्यांनी आपल्याकडे यायचं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. त्यासाठी सुद्धा मला गाईडलाईन मिळते. आपल्याकडे पेशंटचं पिवळ होत नसेल तर आपण त्याला सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीपर्यंत आपल्याच थ्रू पाठवतो, जेणेकरून त्यांना त्या गोष्टी ऐकल्या कशा होतात, मोफत होतात. ठीक आहे. आणि मी टोबॅको आणि व्यसन ह्या गोष्टीवरती तुमच्याशी काम करायला थोडा वेळ घेतलाय. मला माहिती आहे पुढे 40 मिनिटाची बसत नाही जागेवर, पण तरी मी थोडा वेळ जास्तीचा तुमचा घेतलाय का तुमच्यावरती भारताचं जे भविष्य आहे ते उभं राहणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप स्ट्रॉंग राहणार. घर बांधताना घराचे पिलर्स खूप मजबूत असतील तर तेवढी मजबूत तुम्ही इमारत उचलू शकता. लक्षात आलं? त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तुम्ही नेहमी व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या लोकांना थांबवायचं आहे. तुम्ही मला आम्ही करत नाही, आम्ही काय ऐकून करणार. मी मगाशीच म्हटलं, आपण आपलं त्या सक्सेस करण्यासाठीचा मार्ग करतो. हे सगळं तुम्ही तुमच्या घरी जाऊन जसं कसं सांगायचं. ठीक आहे. समाजामध्ये सांगायचं. आपला एखादा सोशल प्रोग्राम असतो की नाही, त्यांना म्हणायचं 5 मिनिटं वेळ द्या, मी तुम्हाला सांगणार आहे सगळी माहिती. आणि तुम्ही त्यांच्याशी बोलायचं, त्यांना सांगायचं एवढ्या एवढ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, कळवणी रुग्णालय जे आहे जवळ तिथे अवेलेबल आहे, बरोबर की नाही. एक विजिट आपण सहज शनिवार रविवार फिरायला कापोली चुकून कुठेही जातो धबधब्यावर वगैरे. एक अर्धा तासा दिवसाचा एक अर्धा तास वेळ काढायचा आणि फक्त आपल्या हॉस्पिटलला येऊन व्हिजिट द्यायची आहे. तुम्हाला तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही माझ्याशी बोला, तेव्हाच मला ते कळणार आहे आणि तेव्हाच मी तुम्हाला त्याच्यावर ट्रीटमेंट देणार आहे. टोबॅकोसाठी आपल्या वयोगटाची मुलं ही बांधली आहे करतात, म्हणजे बांधून घेतलंय त्यांनी त्याच्यामध्ये. तो अभ्यासाचा टेस्ट असेल, घरचं क्लायमेट असेल, मित्रांचा अनुभव असेल, एक्स्ट्रा क्लासेसचं नाव सांगून बाहेर बसणं असेल. पण यामुळे ना मुलं दिसतात आपल्याकडे तशी मी स्टाईल सांगू शकत नाही, कारण मी वचनबद्ध आहे. तुम्ही कोणालाही माझी योजना किंवा माझी गुप्त माहिती मी तुम्हाला शेअर करणार नाही म्हणून, पण ही मुलं आहेत म्हणून आम्ही तुम्हाला शासनाला ही वेळ आली आहे की हे असे कार्यक्रम राबवण्याची शाळांकडे जाऊन. त्यामुळे तुम्ही हे सगळं काय करायचं, आपल्या मित्रांमध्ये वगैरे जर कोण असेल, मित्राला सोबत घेऊन आमच्याकडे या, बाकी आम्ही सगळे ट्रीटमेंट करतो. ठीक आहे. आणि व्यसनांपासून जेवढं अशा सगळ्या बात खबरसाठी आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.